So good morning students. Up to the last period we see solution of quadratic equation by factorization method. Today we deal with the next method, formula method, solving quadratic equation by formula method. This title, solving quadratic equation by formula method. What is the formula method? There is one important formula. By using that formula, we can easily solve the quadratic equation. So what is the formula? मराठीमध्ये लिहा. सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडविणे. सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडविणे. त्यामध्ये पहिल्यांदा मी सूत्र सांगतो की ज्या वर्ग समीकरणाला सोडवायचं आहे त्या वर्ग समीकरणातल्या व्हेरिएबलची किंमत आपण काढत असतो. x² च्या फॉर्म मध्ये असेल, x च्या फॉर्म मध्ये असेल समीकरण तर x ची किंमत, y च्या फॉर्म मध्ये असेल तर y ची किंमत. जनरली आपण x म्हणून लिहूया. सो फॉर्म्युला इज सेड दॅट x is equal to minus b plus or minus under root b square minus 4ac divided by 2a. This is the formula. This is the formula. आता तुम्हाला ओळख असेल b म्हणजे मधल्या पदाचा सहगुणक असतो. इज अ कोएफिशिएंट ऑफ x टर्म. a is कोएफिशिएंट ऑफ स्क्वेअर टर्म. वर्गपदाचा सहगुणक कोण असतो? a. and c is the काय? कॉन्स्टंट टर्म, स्थिर पद. हो का नाही? Yes or no? म्हणजे तुम्हाला a, b आणि c या तिघांच्याच मदतीनं वर्ग समीकरण काय करायचं? सोडवायचं बाय फॉर्म्युला मेथड. म्हणजे जर तुमच्याकडे वर्ग समीकरण असेल, तुम्हाला a माहित असतं, b माहित असतं आणि c. By using that a, b, c, we can easily calculate that under root b square minus 4ac. It is called as discriminant. काय म्हणतात? निश्चयक म्हणतात. काय म्हणतात? बरोबर नाही? दोन गोष्टी असतात. तर विवेचक आणि निश्चयक मराठीमध्ये जरा कन्फ्युजन आहे, पण इंग्रजीमध्ये डिस्क्रिमिनंट म्हणतात. काय म्हणतात? तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू कधी कधी काढून फक्त एवढंच काढा, अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. मग तुम्ही वर्ग समीकरण लिहायचं, ए बी सी लिहायचं आणि हे कॅल्क्युलेशन करायचं. अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. समजलं का? नाही समजलं? मराठीमध्ये विवेचक म्हणतात, इंग्रजीमध्ये डिस्क्रिमिनंट म्हणतात. एवढ्या भागात कारण एकदा तुम्ही x इज इक्वल टू एवढे कॅल्क्युलेट करू शकत नाही. नंतर काय काढून घ्यायचं असतं? अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. हा फॉर्म्युला x चा. व्हॉट इज दिस? x मीन्स क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन आहे. कळलं नाही? इथं प्लस और मायनस कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला कमीत कमी दोन रूट्स असतात. हो नाही? मग एक असेल प्लस आणि एक असेल मायनस. म्हणजे ही जी रूटची डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आहे ती कधी प्लस असते तर कधी बाकीचे घटक सेम असते. दिस इज द फॉर्म्युला. हा प्रकार आहे फॉर्म्युला. या फॉर्म्युला सगळा माहिती ए बी सी काय? ए व्हॉट इज ए? कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर किंवा स्क्वेअर टर्म. सहगुणक आहे तो वर्गपदाचा. व्हॉट इज बी? मधल्या पदाचा सहगुणक आहे. व्हॉट इज सी? स्थिर पद. माहिती नाही? हो का नाही? फॉर्म्युला काय घ्यायला रे? जरा गोल सूट खाली लिहायचं ना, जरा मोकळं टाक. मिक्स नाही करायचं कधीच. फॉर्म्युला आहे ना, माझा हा फॉर्म्युलावर मिक्स व्हायला टायटिंगमध्ये. जरा मोकळं लिहायचं. एवढी बचत काय करायची? अभ्यास करायचा मारणाचा. इथं y जर y च्या फॉर्म मध्ये असेल तर y, x च्या फॉर्म असेल x, p च्या फॉर्म मध्ये असेल p, m च्या फॉर्म मध्ये असेल तर m. ठीक आहे? हे जे दोन भाग त्यांनी केले, एक रूट अल्फा नाव दिलं आणि एका रूटला बीटा. पण इथं अल्फा म्हणलं की प्लस घ्यायचं आणि बीटा म्हणलं की कोणते किती रूट असतात? दोन. रूट लिहिताना हे कॉमा आहे. कधी कधी दोन्ही किमती सेम आहे. कधी कधी एक प्लस आहे आणि मायनस आहे. हो का नाही? म्हणजे रूट्स वेगवेगळे असतात, कधी कधी सेम पण असतात. हे कळलं सगळ्यांना? एनी प्रॉब्लेम? फॉर्म्युला कळला? म्हणा माझ्या बघा x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac.
डिवाइडेड बाय 2a समझ प्रैक्टिस कर प्रैक्टिस सेट Hmm. 2.4 कॉन्सन्ट्रेटली गणिताकडे लक्ष द्यायचं अंडरस्टँडिंग करताना गडबड करायची नाही अंडरस्टँडिंगच्या वेळेस अंडरस्टँडिंग लिहिताना गडबड किती जमते हो का नाही पण अंडरस्टँडिंग मात्र क्लिअर व्हायला पाहिजे प्लीज सांग बरं फर्स्ट इक्वेशन हा खालील वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून ए बी सी च्या किमती लिहा बस म्हणजे तुम्हाला माहिती की फॉर्म्युला मेथडमध्ये एबीसी पाहिजे हो नाही मग अगोदर सामान्य रूपात लिहून एबीसीच्या किमती लिहायच्या आधी केलं आपण असं नाही काय पुढची तयारी केली का कारण एबीसी लिहिल्याशिवाय तुम्हाला डिस्क्रिमिनंट काढता येत नाही आणि डिस्क्रिमिनंट काढल्याशिवाय तुम्हाला फॉर्म्युला मेथड यूज करता येत नाही म्हणून अगोदर त्यांनी पहिला प्रश्न सोपाच घेतला फर्स्ट इक्वेशनचा x स्क्वेअर हां x स्क्वेअर मायनस काय नीट सांग हां x स्क्वेअर हां मायनस एक्स स्क्वेअर म्हणायचं बेटा हां मायनस 7 काय 7x 7 आणि x वेगळं नाही म्हणायचं 7x प्लस 5 इज इक्वल टू 0 एकाच रिजनमध्ये कसं x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल टू 0 कळलं का हे झालं तुमचं इक्वेशन मला सांगा हे जनरल फॉर्म मध्ये आहे का स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का सामान्य रूपात आहे का आहे मग डायरेक्ट एबीसी का असं म्हणायचं याची तुलना x स्क्वेअर प्लस bx प्लस c शी करू असं म्हणायचं का सगळं माहिती x स्क्वेअर प्लस bx प्लस c असं आपलं समीकरण असतं म्हणजे a च्या ठिकाणी कोण आले 1 b च्या ठिकाणी कोण आले -7 आणि c च्या ठिकाणी कोण आले किती अवघड आहे बघा कळलं ना पहिल्यांदा काय करायचं आहे की इक्वेशन सोल्युशन मध्ये लिहायचं x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल टू 0 therefore a is equal to 1 b is equal to -7 and c is equal to 5 सांगा दुसरं 2m स्क्वेअर इक्वल टू 5m मायनस 5 1 मिनिट रे 5m मायनस 5 आता हे मला सांगा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का इकडे ते दोन घटक त्याला इकडे आणायचे मग अगर सॉल्यूशन मध्ये जी आहे ती स्टेप लिहायची सॉल्यूशन में जो है वही लिखना 2m स्क्वेअर इज इक्वल टू हां 5m मायनस 5 त्याला इकडे आणायचं 2m स्क्वेअर मायनस 5m प्लस 5 इक्वल टू 0 हे सॉल्व नो आलं का आपल्या फॉर्म मध्ये इकडून इकडे आणताना काय करायचं जे प्लस आहे ते मायनस जे मायनस आहे ते हे 5 प्लस होते काय झाले मायनस हे मायनस होते काय झाले साइड चेंज करून आलास ठीक आहे आता आपल्यासारखं झालं फॉर्म यस therefore a is equal to किती 2 हे म्हणजे काय स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट स्क्वेअर टर्मचा सहगुणक m स्क्वेअर चा सहगुणक किती 2 आहे म्हणा m चा सहगुणक b किती आहे -5 आहे आणि c किती आहे समजलं का खूप अवघड आहे खूप नेक्स्ट नंबर 3 हां y स्क्वेअर हां इक्वल टू 7y y स्क्वेअर इज इक्वल टू 7 सर यात स्थिर पद आहे का पहिलं पद आणि मधलं पद दिसायला तिसरं पद दिसायला काय ते किती घ्यायचं 0 आपणच घ्यायचं पुढे नंतर अगोदर नीट मांडा व्हॉट इज दी सोल्युशन मध्ये y स्क्वेअर घेऊ नका रे इज इक्वल टू काय 7 मला तिकडे ठेवायचं इकडे आणायचं इकडे आणायचं का नको फ्रॉम लेफ्ट साइड राइट टू लेफ्ट आणायचं का नको इक्वल टू 0 सर तिसरे टर्म नाही आहे y स्क्वेअर मायनस
7y प्लस 0 इज इक्वल टू हे पणामध्ये लिहिलं 0 सी स्थिर पद असते कोणतरी नाही नाही तर काय 4 a इज इक्वल टू c वर्ग पदाचा सहगुणक म्हणजे याच्या सोबतची संख्या इथं काही नाही म्हणजे किती a b किती -1 प्लीज अपेक्षा नाही हा b इज इक्वल टू काय प्लस प्लस म्हणायची गरज नाही +7 पण मायनस प्लस म्हणावं लागेल हा अँड c इज इक्वल टू नेक्स्ट नंबर 4 लिहा पटपट बघा बघून लिहा किंवा नाही जर लिहिलं तरी पुन्हा घरी लिहिते एवढं काय अवघड नाही का अवघड आहे दिस इज द फॉर्म्युला मेथड सुरुवात झाली अभ्यास इट इज द सेकंड मेथड ऑफ सॉल्विंग क्वाड्रेटिक इक्वेशन the second method प्लीज कलर नेक्स्ट क्वेश्चन कोण वाचते मुलांपैकी स्पष्ट वाच बेटा खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा म्हणजे आता वर्ग समीकरण सोडवायचे पण बाय युजिंग फॉर्म्युला सूत्राचा वापर बाय युजिंग फॉर्म्युला समजलं का सूत्र पद्धत हां व्हॉट इज द फर्स्ट एक्झाम्पल नाउ x² हां सांगा x² हां plus 6x plus 5 is equal to 0. Right. Thanks. This is our quadratic equation. Yes or no? Yes. ह्याला आपल्याला सोडवायचं पण असं नाही म्हणायचं गुणाकार 5 आला पाहिजे बेरीज 6 आला पाहिजे 5 × 5 मान्य सॉल्व होते ना पण तुम्हाला स्पेशल काय विचारले तुम्हाला विचारलं गावाला पद्धत आहे म्हणून मान गुणाकार 5 आणि बेरीज 6 5 × x plus 5 x minus x plus 1 x plus 5 x plus 1 plus 5 becomes minus plus 1 becomes minus answer is ready -5 -1 आहे का नाही आन्सर पण कोणत्या मेथडने तुम्ही काढले ते अवयव इथं काढायचं कोणतं फॉर्म्युला समजलं नाही मग कॉन्शियस माइंड ना इथं लक्ष द्या हाऊ टू राईट दॅट मला माहिती पहिल्यांदा काय करायचं फॉर्म्युला मेथडमध्ये पहिल्यांदा ॲज इट इज सोल्युशन लिहा ॲज इट इज इक्वेशन जी दिले write the equation as it is first of all and write in general form in the next step जर जनरल फॉर्म मध्ये नसेल तर जनरल फॉर्म मध्ये मांडायचं मला असं मांडलंय नंतर एबीसी लिहायचं ठीक आहे तसंच इथेही करायचं आपला +6x + 5 = 0 काय x² 6x 5 पण इंग्रजीचं काय प्रॉब्लेम आहे मी जे बोललो इंग्रजी मध्ये सांगायला काही स्क्वेअर काय प्रॉब्लेम आहे मराठीत मी रिपीट करलो ना
तरी काही वाटलं तर विचारा बरं का, भिवू नका. पण ऑल द मॅथमॅटिकल लँग्वेजेस किंवा ऑल द सायन्टिफिक लँग्वेजेस आर इन इंग्लिश फर्दर आफ्टर 10. समजलं, 10 तुम्हाला सगळं इंग्रजीतच आहे. म्हणून मग ती सवय लावली मी तुम्हाला, कळलं लागा म्हणून. म्हणजे पुन्हा तुम्ही भिवून यायला काय म्हणत, तुम्हाला ते इझी वाटतं का नाही? एक दोन दिवस काय झालं अवघडी केलं असेल, आता वरची सवय लागत असेल का नाही लागायची? किती जण सांगू लागला मग नवीन नवीन वेगळंच वाटलं आपल्याला लागायचं. किती माझी किती जण वाटलं हातवरी करावं, खरं सांगा. म्हणजे मनातून सांगायचं की मला नवीन नवीन वाटलं होतं, आता काय वाटत नाही. अपमान नाही त्याच्यामध्ये. आता कळायला मला असं कळायला का नाही? कारण की गोंधळात असेल तुम्ही नाही ना. काय करा मी आहे नाही कळलं मी किती वेळ सांगतो काय प्रॉब्लेम. ठीक आहे. x² + 6x + 5 आलं. आपला फॉर्म्युला मेथड वापरायचे. तुम्हाला आधी सांगितलं फॉर्म्युला मेथड मध्ये जो मेन टर्म आहे अंडर रूट मधला b² - 4ac फॉर्म्युला आहे तुम्ही. अंडर रूट मध्ये जे b² - 4ac आहे त्याचं कॅल्क्युलेशन सेपरेट करायचं. तर कॅल्क्युलेशन आधी का तर तेवढं मोठं करून एकदाच होणार नाही, मग तुकड्या तुकड्याने करायचं. पण त्यासाठी एबीसी पाहिजे ना. आपण आताच प्रॅक्टिस केली एबीसी लिहायची. मग काय करायचं? हा therefore a = 1, b = 6 and c = 5 प्लस सगळे. हा आता फर्स्टली काय करायचं? फर्स्टली प्रथम काय काढून घ्यायचं? b² - 4ac b² - 4ac हा रूट मधला मोठा फॅक्टर आहे, हा काढून घ्यायचा. पण जर b² means 6² 36 b चा वर्ग आहे ना, म्हणजे 6 चा वर्ग डायरेक्ट लिहायचा 36. कळलं? मला कोणाची किंमत काढायची आहे? b² - 4ac ची. याला डिस्क्रिमिनंट म्हणतात. काय म्हणतात? डेल्टा म्हणतात. नंतर सांगा ना, याला डेल्टा दाखवायचं असतं. पण सध्या मला b² - 4ac म्हणून काढायचं आहे. किती आलं मग? 36 वजा 4 हे किती आहे? 1 * c किती आहे? 5. किती आलं मग? 36 मायनस 4 म्हणजे 20. 4 × 4 4 म्हणजे 36 मधून 20 गेले किती राहिले? 16. b² - 4ac = काय? म्हणजे जी वर्गमूळ टर्म होती त्याची किंमत किती काढली मी? ती कधी प्लस असेल कधी मायनस. माहिती नाही. आता आपल्याला काय वापरायचं? फॉर्म्युल्यातलं मेन कॅल्क्युलेशन माहिती आलेलं आहे. नाव म्हणायचं. प्रथम म्हणलं होतं, आता काय म्हणायचं? आता नाव x = -b. फॉर्म्युला आपला काय? -b + or - अंडर रूट b² - 4ac 5 करून टाकायचा. -b + or - अंडर रूट b² - 4ac डिवाइड बाय काय? हा फॉर्म्युला लिहिता का नाही आपण? कधी? भारत स्वतंत्र झाल्यावेळेस. आता लिहितो. ती उद्या पाठवणार तुम्हाला किंवा थोड्या वेळाने पाठवणार लगेच. नाही होणार. त्यामध्ये -b म्हणजे कोण? हे मायनस फॉर्म्युल्यातला, हे मायनस कुठलं आहे? फॉर्म्युल्यातला. तर b ची किंमत इकडे बघायची. किती आहे? जर -6 असेल तर मग हे मायनस आणि पुन्हा ते मायनस कंसात -6 आले. कळलं नाही? जर b ची किंमत -6 असली असती तर इथे काय असलं असतं? हे मायनस वेगळं आणि पुन्हा b च्या किमतीतले समजायला का नाही? मग मायनस इंटू -6 ते मायनस मायनस प्लस करा 6 नेक्स्ट स्टेपला. पण सध्या मायनस आहे. -6 प्लस और मायनस रूट मध्ये किती? 16 डिवाइडेड बाय 2a 2 * a हे किती आहे? 2 * किती आहे? 1. समजायला का नाही? -6 प्लस और मायनस 16 चा वर्गमूळ सांग. 4. 16 चा वर्गमूळ किती? वर्गमूळ निघत नसेल तर ठेवा, निघत असेल तर काढा. किती? 4. बाजूला किती? 2. सर आपलं जवळपास कॅल्क्युलेशन संपलंय, पण थोडे कॅल्क्युलेशन पूर्ण होण्यासाठी एक तर 4 ला प्लस घ्यावं लागेल किंवा मायनस. कारण ह्या प्लस घेऊ का मायनस घेऊ? प्लस घेतलं तर 6 मधून मायनस होईल, मायनस घेतलं तर 6 मध्ये ऍड होईल. कारण 6 कसे? आता हे दोन उत्तर काढायचं आम्हाला. किती उत्तर निघणार आहे? 2. पहा आता इथपर्यंत कॅल्क्युलेशन संपलं. therefore x = मी काय घेतो? -6 एकदा प्लस 4 घेतो. प्लस 4 डिवाइड बाय 2 और काय? और दुसरं सांगा x = सांगा बरं -6 प्लस 4 घेतला आता काय आहे? -4 डिवाइड बाय 2. yes or no? -6 मधून 4 गेले. -6 + 4 बेरीज होईल का वजा? का? 1 वजा 1 अधिक. मग वजा 6 मधून अधिक 4 गेले किती? वजा 2 -2. थोडं ऍक्युरेट व्हा, थोडी मेहनत करा, काही झिजत नाही माणूस. अभ्यास केल्यास
आम्हाला भूक पडत नाही हे लक्षात ठेवा. अभ्यास केल्यामुळे आपलं डोकं दुखत नाही. अभ्यास केल्यामुळे आपल्या शरीराला कोणता त्रास होत नाही. तेवढा अभ्यास करता तेवढं तुमचं तेज वाढत चेहऱ्याचं. अभ्यास इंटरनल एनर्जी आहे. स्टडी इज इंटरनल एनर्जी. आणि जे विद्यार्थी हार्डवर्क करतात ना त्यांना उद्या स्मार्ट वर्क करायला लागेल. आणि जे आता लेझीनेस करतात, लेझी वर्क करतात, करू वाटत नाही, त्यांना उद्या मरणाचं मेहनत करायची कंपल्सरी. हार्डवर्क इज कंपल्सरी. हे वाक्य लक्षात ठेवायचं. मग नीट कॉन्सेप्ट एवढं कळलं. वजा 6 अधिक 4 कुणी सांगा ना वजा 2 चिन्ह वेगळे असले काय करायची वजा बाकी. वजा 6 मधून 4 किती राहिले वजा 2. वजा 2 भागिले 2 वजा 1 ऑन x is equal to -6 -4 -10 -4 आहे तर -6 आहे. दोन्ही मायनस असल्यामुळे बेरीज होईल का वजा बाकी बेरीज. जेव्हा दोन चिन्ह सारखे असतात तेव्हा ऍड करायचं आणि वेगळे असले की मायनस. मग इथं वजा 6 वजा 4 किती आहे? वजा 6 वजा 4 वजा 10. भागले किती 2 तर 3 आहे. बेग एक चा भागेला वजा 1 x बरोबर वजा 1 और x बरोबर हा बे पंचे वजा 1. मग आवाज सांगितलं का नाही का? -5 -1 कारण बेरीज 6 होती आणि गुणाकार 5. 5 1 5 5 आणि 6 मग अधिक 5 अधिक 1 अशा वेळी पडले पण ते अधिक पलीकडे गेल्यास काय झाले समजलं का? शेवटी द्यायचं मग उकल बरोबर. शेवटी बॉक्स करायचा यहाँ फॉर्म आहे सोल्युशन किंवा उकल बरोबर कंसामध्ये -1 -5. कळलं का नाही? कन्फर्म करायची गरज नाही. कन्फर्म आहे आपलं उत्तर का नाही? एबीसी आधी लिहिलं b² - 4ac का काय लक्षात राहू द्या. कारण त्या सूत्रामध्ये मोठं कॅल्क्युलेशन म्हणतंय b² - 4ac. सगळं कॅल्क्युलेशन एकदा झालं नसतं. उगाच सूत्र लिहित बसायचं घंटाभर. मी अगोदरच काढून ठेवलंय. समजलं का? मायनस आहे बेटा त्याची सहसा एक अक्षर बघू नका. b² एकदा वर लिहिल्यास कळत नाही काय वर लिहिलं का ना b² - 4ac नाव पटपटल्या फास्ट एकदम फास्ट लिहायचं नाही कळत पुन्हा बघता येतो. दिखते सर करू 5-20. सेकंड एक्झाम्पल थोडं वेगळं घ्या वाटलं तर तुम्हाला मध्ये करता येईल. वेगळं असणार आहे काय का? डायरेक्ट 5 म्हणजे 1-2 करता आले पाहिजे. 3 सोडता येत का मग 3 सेम आहेत का? एक्झाम्पल नंबर किती 5 का घेऊ आणि म्हटलं सांगा नाही का सोपे आहेत का? 5th नंबर सांगा.
हाँ y स्क्वेअर हाँ प्लस हाँ 1/3y हाँ इक्वल टू 2 इक्वल टू 3. तुम्हाला आधी सांगितलं ना इफ द इक्वेशन इज नॉट इन स्टँडर्ड फॉर्म, समीकरण जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं. मला डिवाइड बाय y नकोय सर, सॉरी डिवाइड बाय 3 नकोय, मग 3 ने सगळं टाका. 3 ने मल्टिप्लाय केलं काय होत असते, हे 3 कॅन्सल होत असते. बाकीकडे 3 3 येतं, इथं 3y स्क्वेअर येईल, हे 3 दोन्ही काय होईल 6, पण इथले 3 काय होतील, समजलं का नाही. म्हणून जे भागविले आहे, जे डिवाइड मध्ये आहे त्यांनीच काय करायचं, सगळ्या समीकरणाला मल्टिप्लाय करायचं. पहिल्यांदा पहिल्या स्टेप मध्ये y स्क्वेअर प्लस 1/3y इज इक्वल टू 2. आता मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3, दोन्ही बाजूस कितने गुणू, हां मल्टिप्लाइंग अब इक्वेशन हे म्हणता येतं अब इक्वेशन बाय 3. तुम्ही काय लिहायचं, दोन्ही बाजूस 3 ने गुणून किंवा वरील समीकरणास 3 ने गुणून लिहून देतो. वरील समीकरणास 3 ने गुणून, समजते ना. काय वेगळं 3 ने गुणले त्याला, इथं y स्क्वेअर याला 3 ने गुणल्यास काय होईल 3y स्क्वेअर. इथे 1/3 असल्यामुळं 3 ने गुणल्यास 3 3 कटतील, राहील 1y म्हणजे y. यासाठी 3 ने गुणलं, हे डिवाइड बायचे कटण्यासाठी ते 3 ने काय केलं गुणलेलं आहे. आणि 3 दोन्ही 6, 6 इकडे पाहिजे इकडे पाहिजे. therefore 3y square plus y minus 6 equal to काय 0. minus 6 आला का, 3y square plus y minus 6 equal to 0. therefore आता काय करायचं, a is equal to 3 इंटिग्रेशन स्टँडर्ड फॉर्म आला. आता a b ची व्हॅल्यू काढा, b square minus 4ac का, a is equal to 3, b is equal to 1, c is equal to minus 6. yes or no. आता काय करायचं, प्रथम फर्स्टली काय काढून घ्यायचं, फर्स्टली b square minus 4ac ची किंमत काढून घ्यायची. b चा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग, 1 चा वर्ग किती असतो 1 वजा 4 गुणिले 1 किती आहे 3 गुणिले हे किती आहे वजा 6. आता बघा 2 वजा आले तर नाही, 2 माइनस के बाद माइनस माइनस प्लस होता है, 1 माइनस माइनस प्लस 4 3 जा 12, 12 6 जा 72, बिकम 72. त्यातून 12 5 पण वजा वजा अधिक 72 1 किती झाले रे 73. वाची किंमत काढली 73, डिस्क्रिमिनंटची म्हणजेच विवेचकाची किंमत काढली जी आम्हाला त्या फॉर्म्युल्यात वापरायची. नाउ डायलॉग तोच असेल, आता फॉर्मूला तोच असेल, यस और नो. इसके बाद सिर्फ वैल्यू चेंज करो, आपको आंसर मिलेगा. बेलचा टाइम माहित नाही रे, हाँ x is equal to माइनस b आणि -1 -1 प्लस और माइनस अंडर रूट किती 73 डिवाइड बाय 2 into a किती आहे 2 into a 3 -1 प्लस और माइनस स्क्वेअर रूट मध्ये करू ना 73 डिवाइड बाय किती 6. आता मला सांगा 73 चं स्क्वेअर रूट निघतंय का, 73 चं स्क्वेअर रूट निघतंय का, मगासारखं नक्कीच नाही. आणि 73 कोणत्या वर्ग पूर्ण वर्गाच्या पाड्यात नाही, कळालं नाही. जर 75 असले असते तर 25 त्रिक आणि 25 चा वर्ग मग किती काढलं असतं 5, आणि मध्ये राहिले असते फक्त 3. किती राहिले असते 3. पण हे 73 कोणत्या पाड्यात नाही आणि पूर्ण वर्गही पूर्ण वर्गाच्या पाड्यातही नाही आणि स्वतः पूर्ण वर्गही तसंच ठेवायचं, चेंज करायचं नाही. म्हणून आन्सर मध्ये 4 x is equal to -1 फिक्स आहे. इथे एकदा काय घ्यायचं प्लस रूट 73 अपॉन 6 और सांगा x is equal to -1 फिक्स प्लस च्या ऐवजी काय घ्यायचं, दोन उत्तर काढून तयार होते त्याच्यामुळे प्लस एकदा आणि -73 डिवाइड बाय 6. एनी प्रॉब्लेम. फक्त सोल्युशन मध्ये कंसात एक्झिक्यूट -1 प्लस अंडर रूट 73 अपॉन 6. एकदा मायनस नाही तर प्लस, -1 तर फिक्सच आहे ना, समजलं का नाही, काय प्रॉब्लेम आहे. इन दिस वे दिस इम्पॉर्टंट एक्झाम्पल इज एंडेड. बाकीचा भाग आपण नेक्स्ट करू. अभ्यास करा,
तुमचं काम आहे, लक्ष द्या, फॉर्म्युला पाठ करा आणि मध्येचे 2 गणित तुम्हाला सोडले ते होमवर्कसाठी ते कम्प्लीट करून घ्या. नाही आले विचार. ठीक आहे. गुड डे.